Welcome, dear students. GRPS Junior College, Naranggaon online lecture series, subject Agriculture, Science and Technology, Standard 12. आज आपण आपला तिसरा जो लेसन आहे, मोड ऑफ रिप्रोडक्शन, अभिवृद्धीच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण आज पाहणार आहोत. यामध्ये modes of reproduction in crop plants may be broadly grouped into two categories. रिप्रोडक्शनच्या दोन पद्धती आहेत. साधारणतः तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास करताना किंवा बायोलॉजी मध्ये शिकलेला आहात. रिप्रोडक्शन दोन पद्धतीत केलं जातं. त्यामध्ये पहिली पद्धत आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरी पद्धत आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामधली पहिली पद्धत आपण पाहूयात, सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामध्ये बियांमार्फत अभिवृद्धी असंही आपण त्याला ऍग्रिकल्चरच्या भाषेमध्ये म्हणतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनची साधारणतः व्याख्या, डेफिनेशन सुरुवातीला आपण पाहूयात. सेक्शुअल रिप्रोडक्शन means fusion of male and female gametes to form zygote which develops into an embryo. साधारणतः सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. त्यामध्ये मेल आणि फिमेल जे गॅमेट्स आहेत त्यांचं त्या ठिकाणी फ्युजन होतं आणि त्यापासून झायगोट तयार होतो, which develops into an embryo, आणि पुढे जाऊन त्याचा एम्ब्रिओ तयार होतो, म्हणजे पुढे सीड तयार होतो. त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. ही व्याख्या लक्षात ठेवा. मेल अँड फिमेल, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स टू फॉर्म झायगोट which develops into an embryo. In crop plants, male and female gametes are governed by specialized structure is known as flower. आणि हे जे मेल अँड फिमेल गॅमेट्स त्या ठिकाणी तयार होतात प्लांट्स मध्ये, ते साधारणतः फ्लावर मध्ये असतात, फुलामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्ट्रक्चरला आपण फ्लावर असं म्हणतो. फ्लावर युजली कन्सिस्ट ऑफ पेडिसेल्स, कायलेक्स त्याला आपण सेपल्स असं म्हणतो, कोरोला म्हणजे पेटल्स, एंड्रोशियम and gynoecium, stamens and pistil. It is called as complete flower. यामध्ये आपण आता कंप्लीट फ्लावर कशाला म्हणायचं? ज्या फ्लावर मध्ये पेडिसेल आहे, कॅलेक्स आहे म्हणजे सेपल्स, कोरोला आहेत म्हणजे पेटल्स, एंड्रोशियम अँड गायनोशियम म्हणजे मेल अँड फिमेल त्या ठिकाणी ऑर्गन आहे, स्टॅमेन्स अँड पिस्टिल. इट इज कॉल्ड एज कंप्लीट फ्लावर. त्याला आपण पूर्ण फूल असं म्हणतो. A flower containing both stamens and pistil is a perfect or hermaphrodite or bisexual flower. आता या ठिकाणी परफेक्ट, hermaphrodite or bisexual flower कशाला म्हणायचं? A flower containing both stamen and pistil. ज्या फ्लावर मध्ये स्टॅमिन्स आहेत आणि पिस्टिल आहे त्याला आपण त्या ठिकाणी बायसेक्शुअल किंवा परफेक्ट फ्लावर किंवा हर्मेफ्रोडाइट फ्लावर असं म्हणतो. इट इज नोन ॲज स्टॅमिनेट और मेल फ्लावर. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्ष द्या. इट कंटेन्स स्टॅमिन बट नॉट पिस्टिल. ज्यामध्ये फक्त स्टॅमिन्स आहेत म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, बट नॉट पिस्टिल. पिस्टिल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अशा फ्लावर्सला आपण स्टॅमिनेट और मेल फ्लावर असं म्हणतो. व्हाईल पिस्टिलेट और फिमेल फ्लावर कंटेन्स पिस्टिल बट नॉट स्टॅमिन. पण अशी फुले की ज्या फुलांमध्ये पिस्टिल आहेत म्हणजे फिमेल
रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन बट नॉट स्टॅमेन्स. त्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन नाहीये. अशा फ्लावर्सला आपण पिस्टिलेट और फिमेल फ्लावर असं म्हणतो. देन नेक्स्ट, स्टॅमिनेट and pistillate flowers occurs on the same plant but at different location in a monoecious species. आता यामध्ये स्टॅमिनेट and pistillate flowers occurs on the same plant but at different location. म्हणजे एकाच झाडावरती वेगवेगळ्या ठिकाणी स्टॅमिनेट आणि पिस्टिलेट फ्लावर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्लांट्सला आपण मोनोसियस स्पेसीज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मेज, कोलकॅसिया, कॅस्टर, कोकोनट, बनाना अँड कुकर बीट्स. तर आपण मेजचं प्लांट पाहिलेलं आहे, म्हणजे मक्याचं झाड आपण पाहिलेलं आहे. तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कणीस त्या ठिकाणी तो त्याच्यावरती जे हेअर्स येतात कणसाच्या वर, तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे. आणि ज्यावेळेस तुरा येतो मक्याच्या झाडाला, ज्यावेळेस तुरा येतो त्यावेळेस तो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे. तर अशा पद्धतीनं स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लावर्स ऑकर्स ऑन द सेम प्लांट बट ॲट डिफरंट लोकेशन इन अ मोनोसियस स्पेसीज. In dioecious species, staminate or male and pistillate or female flowers occurs on different plants. आता त्याच्या उलट मोनोसियसच्या विरुद्धार्थी डायोसियस स्पेसीज आहे. त्यामध्ये स्टॅमिनेट और पिस्टिलेट फ्लावर्स ऑकर्स ऑन डिफरंट प्लांट. वेगवेगळ्या प्लांट्स वरती त्या ठिकाणी आपल्याला हे ऑर्गन्स पाहायला मिळतात. त्यामध्ये एका प्लांट्स वर फिमेल फ्लावर्स असतात आणि दुसऱ्या प्लांट्स वरती मेल फ्लावर्स असतात. फॉर एक्झाम्पल पपया, डेट प्लाम अँड हेम. देन आफ्टर स्ट्रक्चर ऑफ फ्लावर्स. आता यामध्ये आपण पार्ट्स ऑफ फ्लावर पाहणार आहोत. त्यामध्ये आता सुरुवातीपासून आपण पाहूयात. त्यामध्ये स्टेम, या ठिकाणी फुलाचा जो दांडा आहे त्याला आपण स्टेम असं म्हणतो. या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतंय. देन आफ्टर रिसेप्टिकल. रिसेप्टिकल जनरेशन ऑफ फ्लावर ऑर्गॅन. या ठिकाणी जो रिसेप्टिकल आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. रिसेप्टिकलला जोडून त्या ठिकाणी सेपल्स आहेत. प्रोटेक्शन ऑफ फ्लावर बर्ड. फ्लावरच्या जो बर्ड आहे त्या बर्डला प्रोटेक्शन या ठिकाणी सेपलचं असतं. देन त्या ठिकाणी आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आपण सुरुवातीला पाहूया. त्यामध्ये स्टिग्मा, देन आफ्टर स्टाईल, देन पोलन ट्यूब या ठिकाणी दिसते. देन ओव्हरी, ही पूर्ण ओव्हरी आहे. त्यानंतर ओव्हिल, ओव्हिल या ठिकाणी खालच्या साईडला दाखवलेला आहे. तर हा जो पूर्ण पोर्शन आहे त्याला आपण कार्पेल असं म्हणतो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे. या ठिकाणी त्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल, पोलन ट्यूब, ओव्हरी अँड ओव्हिल अशा पद्धतीचे पार्ट याच्यामध्ये येतात. देन मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन्स, त्यामध्ये अँथर या ठिकाणी पिवळ्या रंगाचे पहा अँथर्स या ठिकाणी दिसत आहेत. देन फिलॅमेंट, फिलॅमेंट्स म्हणजे अँथरच्या खाली एक दांडी त्या ठिकाणी आलेली असते, त्याला आपण फिलॅमेंट्स असं म्हणतो. आणि हे दोन्ही एकत्र केल्यानंतर स्टॅमेन तयार होतो, त्यालाच आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन ऑफ फ्लावर मेल असं म्हणतो. त्यानंतर पेटल्स, पेटल्स म्हणजे त्याच्या पाकळ्या या ठिकाणी त्याच्या बाजूला आलेल्या असतात. तर अशा पद्धतीने सर्वसाधारण पार्ट्स ऑफ फ्लावरचे त्या ठिकाणी असतात. याची डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा फ्लावरची डायग्राम दिलेली आहे. ती या ठिकाणी 2 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारली जाते. देन आफ्टर सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहणार आहोत. Sexual reproduction makes
it possible to combine genes from few or more parents into a single hybrid plant. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण पाहिलेलं आहे मागे, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स त्या ठिकाणी होत असतं आणि त्यापासून परत झायगोट आणि एम्ब्रिओ पुढे तयार होतो. या ठिकाणी पहिला मुद्दा जो दिलेला आहे, सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, मेक्स इट पॉसिबल टू कंबाईन जीन्स फ्रॉम फ्यू ऑर मोर पॅरेंट्स. त्यामध्ये आपल्याला जीन्सचं कॉम्बिनेशन करायचं आहे, काही पॅरेंट्स त्या ठिकाणी घेऊन मेल अँड फिमेल, त्यामध्ये आपण एक सिंगल हायब्रिड प्लांट्स आपण तयार करू शकतो. सेकंड पॉइंट, रिकॉम्बिनेशन अमॉंग these genes produce a large number of different genotypes. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, रिकॉम्बिनेशन अमॉंग these genes produce a large number of different genotypes. त्यामध्ये त्या जीन्सचं आपण त्या ठिकाणी रिकॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला लार्ज नंबर ऑफ जेनोटाइप्स त्या ठिकाणी तयार करता येतात. थर्ड पॉइंट, this is an essential step in creating genetic variation through hybridization. त्यामध्ये आता ही महत्वाची स्टेप आहे, त्यामध्ये आपण जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय, जनुकीय बदल आपण त्या ठिकाणी करू शकतो हायब्रिडायझेशन प्रोसेस वापरून. त्यामध्ये हायब्रिडायझेशनची प्रोसेस वापरल्यानंतर आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फोर्थ पॉइंट, ऑलमोस्ट द एंटायर प्लांट ब्रीडिंग इज बेस्ड ऑन सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्यामध्ये पूर्ण प्लांट ब्रीडिंग जी संकल्पना आहे, प्लांट ब्रीडिंग हे एक मोठं शास्त्र आहे. पुढे बीएससी ऍग्रीला गेल्यानंतर प्लांट ब्रीडिंग हा एक सेपरेट विषय आहे. त्यामध्ये आपल्याला नवीन त्या ठिकाणी हायब्रिड्स तयार करता येतात, नवीन प्लांट्स आपण कसे तयार करायचे या शाखेमध्ये आपण ते शिकतो. त्यासाठी आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते आपण सुरुवातीला माहिती करून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरतीच प्लांट ब्रीडिंग पूर्णपणे अवलंबून आहे. ऑलमोस्ट द एंटायर प्लांट ब्रीडिंग इज बेस्ड ऑन सेक्शुअल रिप्रोडक्शन. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनचं जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. त्यामध्ये फर्स्ट, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सिंपल अँड इझी. आता यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सिंपल अँड इझी. यामध्ये एक साधी मेथड आहे आपल्याला नवीन प्लांट्स तयार करण्याची आणि सोपी आहे. त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे कटिंग्स करावे लागत नाहीत. त्यामध्ये जे सीड्स तयार होतात ते सीड्स आपण डायरेक्ट लावल्यानंतर त्यापासून नवीन प्लांट तयार होतो. प्लांट्स आर लॉंग लिव्ड अँड हार्डी. सेक्शुअल रिप्रोडक्शन पासून आपण नवीन प्लांट्स तयार केले तर ते लॉंग लिव्ड असतात, म्हणजे त्या ठिकाणी बरीच वर्ष ते आपण ते ठेवू शकतो आपल्या शेतात. किंवा जे फ्रूट क्रॉप्स आहेत त्यामध्ये मँगोचं जर एक्झाम्पल घेतलं तर सीड पासून लावलेले मँगो बराच काळ टिकतात आणि ते हार्डी पण असतात. त्या जागी जर कलमी आंबे आपण लावले तर ते जास्त दिवस ते टिकत नाही, रोगाला बळी पडतात. देन थर्ड पॉइंट, इंट्रोड्यूस व्हेरिएशन इनटू अ पॉप्युलेशन. त्याचबरोबर जे नवीन प्लांट्स आपण तयार केलेले आहेत त्यामध्ये व्हेरिएशन वेगळे पण आपल्याला त्या ठिकाणी करता येतं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. फोर्थ पॉइंट, दिस इज ओनली वे टू रिप्रोड्यूस वेअर अ सेक्शुअल मीन्स इज नॉट कॉमन. फॉर एक्झाम्पल कोकोनट, पपाया. आता यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन अशा ठिकाणी आपण करू शकतो की ज्या ठिकाणी असेक्शुअल मेथड करणं कठीण आहे किंवा त्या ठिकाणी आपण असेक्शुअल मेथडचा वापर करू शकत नाही. उदाहरणार्थ कोकोनट प्लांट्स मध्ये आपण असेक्शुअल मेथडने प्लांट्स तयार करू शकत नाही, त्या ठिकाणी सेक्शुअल मेथडचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर पपायामध्ये सुद्धा सेक्शुअल मेथडचा वापर करून
नवीन प्लांट्स हायब्रिडायझेशन त्या ठिकाणी केलं जातं. देन सेक्शुअली प्रोपोगेटेड प्लांट्स आर मोर रेजिस्टन्स टू डिसीज अँड पेस्ट. त्याचबरोबर जे सेक्शुअली प्रोपोगेटेड प्लांट्स आहेत तर ते डिसीजला त्या ठिकाणी आणि पेस्टला रेजिस्टन्स असतात, प्रतिकारक्षम त्या जाती त्या ठिकाणी तयार होतात सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. Then 6 point, hybrid seed production is only possible through sexual propagation. त्याचबरोबर हायब्रिड सीड प्रोडक्शन त्या ठिकाणी आपल्याला करायचं असेल तर त्या ठिकाणी सेक्शुअल प्रोपोगेशन मेथडच आपल्याला त्या ठिकाणी वापरावी लागते. तर अशा पद्धतीनं ऍडव्हान्टेजेस आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनचे. परीक्षेमध्ये या ठिकाणी यावरती प्रश्न विचारला जातो. राईट ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. 3 मार्क किंवा 2 मार्क साठी विचारलं जातं. देन आफ्टर डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता डिसएडव्हान्टेजेसचे काही त्या ठिकाणी तोटे आहेत. वरती आपण फायदे पाहिले. ऍडव्हान्टेजेस म्हणजे काय? फायदे. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे तोटे. फर्स्ट, sexually propagated plants requires more period of flowering. It bears late fruit. आता जे सेक्शुअली प्रोपोगेटेड प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी खूप वेळ घेतात फ्लावरिंग येण्यासाठी. जास्त वेळ लागतो फ्लावरिंग येण्यासाठी आणि त्यामुळं त्याला फ्रुट्स पण उशिरा येतात, त्याला फळं उशिरा येतात. 2 पॅरेंट्स आर नीडेड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला मेल अँड फिमेल पॅरेंट्स त्या ठिकाणी आवश्यक असतात सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. परंतु असेक्शुअल मेथड मध्ये त्याची काही गरज नसते. आता या ठिकाणी डिसएडव्हान्टेजेस ऍडव्हान्टेजेसचा विचार करताना आपण त्याचं कंपॅरिझन असेक्शुअल मेथड बरोबर त्या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळे आपल्याला समजण्यास त्या ठिकाणी सोपं जाईल. देन थर्ड पॉइंट, offspring produced are genetically different from the parents. That is it. For example, that is not true to type. आता जे ऑफस्प्रिंग आहे, ऑफस्प्रिंग म्हणजे काय? तर आपण हायब्रिडायझेशन केल्यानंतर किंवा क्रॉसिंग केल्यानंतर मेल अँड फिमेल पॅरेंट्स त्या ठिकाणी जे ऑफस्प्रिंग तयार होतं, जे F1 प्लांट्स जे तयार होतात तर त्या ठिकाणी ते जेनेटिकली डिफरंट असू शकतात. ज्यावेळेस ते जेनेटिकली डिफरंट येतात त्यावेळेस ते नॉट ट्रू टू टाईप. नॉट ट्रू टू टाईप म्हणजे काय? तर त्याची प्युरिटी त्या ठिकाणी राहिलेली नसते. त्यामुळे ते एक त्याचं ड्रॉबॅक आहे किंवा डिसएडव्हान्टेजेस आहे. टाइम अँड एनर्जी आर नीडेड टू फाइंड अ मेट. या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंग करताना किंवा मेल अँड फिमेल पॅरेंट्स तर त्या ठिकाणी आपल्याला शोध घेताना त्या ठिकाणी आपला वेळ आणि शक्ती वाया जाते. त्यामुळं त्याला वेळ लागतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला घेण्यासाठी तिकडं वेळ लागतो. देन नॉट पॉसिबल फॉर अन आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल्स. त्याचबरोबर जे आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे पॉसिबल नाहीये. अशा ठिकाणी आपल्याला असेक्शुअल मेथडचाच त्या ठिकाणी वापर करावा लागतो. तर अशा पद्धतीनं ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन चे आहेत. देन सेकंड मेथड असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता याच्या अगोदर आपण पाहिली सेक्शुअल मेथड, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स टू फ्रॉम झायगोट अँड इट ब्रिंग्स टू एम्ब्रियो. त्याचं त्या ठिकाणी पुढे एम्ब्रियो होतं. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन पाहूयात. Asexual reproduction does not involve fusion of male and female gametes. यामध्ये मेल अँड फिमेल गॅमेट्सचं कुठल्याही पद्धतीचं फ्युजन होत नाही. न्यू प्लांट्स मे डेव्हलप फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट or seed may arise from embryos that develops without fertilization. त्याला आपण अपोमिक्सिस असं म्हणतो. आता या ठिकाणी न्यू प्लांट्स मे बी डेव्हलप फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट. यामध्ये व्हेजिटेटिव्ह जो पार्ट्स आहे त्याची फांदी, त्याचे रूट्स, त्याचे ट्युबर्स, असे जे सगळे पार्ट्स आहेत त्या पार्ट्स पासून आपण नवीन प्लांट तयार करतो. त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो.
त्यानंतर सीड मे बी अराइज फ्रॉम एम्ब्रियोज दॅट डेव्हलप्स विदाउट फर्टिलायझेशन, त्याला आपण अपोमिक्सिस असं म्हणतो. अपोमिक्सिस म्हणजे काय? सीड अराइजेस फ्रॉम एम्ब्रियोज दॅट डेव्हलप्स विदाउट फर्टिलायझेशन. एम्ब्रियो पासून सीड्स तयार होतात डायरेक्टली आणि विदाउट फर्टिलायझेशन, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाही, त्याला आपण अपोमिक्सिस असं म्हणतो. त्यामध्ये आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट, जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत प्लांटचे त्यामध्ये आता टाइप्स आपण पाहूयात. टाइप्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, त्यामध्ये फर्स्ट नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, नैसर्गिक जे रिप्रोडक्शन होतं त्यामध्ये फर्स्ट हे पार्ट अंडरग्राउंड स्टेम. आता अंडरग्राउंड स्टेम म्हणजे काय, तर जमिनीच्या खाली जो भाग आहे प्लांटचा तो वापरून आपण त्या ठिकाणी रिप्रोडक्शन करतो, नवीन प्लांट्स तयार करतो किंवा अभिवृद्धी करतो. मराठीमध्ये त्याला आपण रिप्रोडक्शनला अभिवृद्धी असं म्हणतो. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिले ट्यूबर, पोटॅटो, बटाट्यापासून आपण त्या ठिकाणी नवीन प्लांट्स तयार करू शकतो. बल्ब, बल्ब मध्ये ओनियन, गार्लिक, त्यानंतर रायझोम, रायझोम मध्ये जिंजर आणि टर्मरिक, आलं आणि हळद या ठिकाणी आपण वापरून नवीन प्लांट्स त्या ठिकाणी आपण करत असतो, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. देन आफ्टर सेकंड सब एरियल स्टेम, त्यामध्ये सब एरियल स्टेम म्हणजे काय, तर याचा काही पार्ट जमिनीमध्ये असतो आणि काही पार्ट जमिनीच्या वरती असतो म्हणजे हवेमध्ये असतो, त्याला आपण सब एरियल स्टेम असं म्हणतो. मग त्यामध्ये रनर्स, रनर्सचं उदाहरण आहे हरळी, त्याला आपण हरळी असं म्हणतो. स्टोलन, पिस्टिया, त्यानंतर सकर्स, बनाना, बनाना मध्ये आपण शिकलेलो आहोत, सकर्स तुम्हाला आता ओळखता येतं. त्यानंतर ऑफसेट, पिकोर्निया, हे त्याचे उदाहरणं आहेत सब एरियल स्टेम. सब एरियल स्टेम्स आर युज्ड फॉर द प्रोपगेशन ऑफ मिंट, डेट पाम. त्याचबरोबर मिंट आणि डेट पाम प्रोपगेशन करण्यासाठी आपण सब एरियल स्टेमचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण 2 टाइप पाहिले. त्यानंतर तिसरा जो टाइप आहे बल्बिल्स, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये आपण सुरुवातीला पाहिलं अंडरग्राउंड स्टेम, त्यानंतर सब एरियल स्टेम आणि तिसरा आहे बल्बिल्स. आता बल्बिल्स म्हणजे काय, बल्बिल्स are modified flowers that develops into plant directly without formation of seeds. आता या ठिकाणी त्याची व्याख्या नीट समजून घ्या. बल्बिल्स आर मॉडिफाईड फ्लावर्स, हे एक मॉडिफाईड फ्लावर्स आहे, म्हणजे फुलाचं त्या ठिकाणी रूपांतर प्लांट मध्ये होतं डायरेक्टली विदाउट फॉर्मेशन ऑफ सीड. सीडचं फॉर्मेशन त्या ठिकाणी होत नाही, डायरेक्ट फुलांपासून किंवा मॉडिफाईड जे फ्लावर आहे तेच त्याचं रूपांतर प्लांट मध्ये होतं. These are vegetative bodies. Their development does not involve fertilization. आता हे जे बल्बिल्स आहेत ते व्हेजिटेटिव्ह बॉडी आहेत. Their development does not involve fertilization, आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीचं फर्टिलायझेशन होत नाही. The lower flowers in the inflorescence naturally develops into bulbils. म्हणजे लोअर फ्लावर्स आहेत ते डायरेक्टली त्याचं रूपांतर बल्बिल्स मध्ये होतं. फॉर एक्झाम्पल गार्लिक, कार्डेमॉन, लसूण तुम्हाला सर्वांना माहित आहे, लसूण मध्ये अशा पद्धतीनं बल्बिल्स तयार होतात, ते मॉडिफाईड फ्लावर्स असतात. यामध्ये आता आपण सुरुवातीला आता सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलेलं आहे, त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामध्ये आता आपण असेक्शुअल मेथड मध्ये सुरुवातीला पाहिलं की नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे तर ते कशा पद्धतीने होतं, त्याचे टाइप्स आपण पाहिले.
त्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह किंवा त्याला आपण कमर्शियल रिप्रोडक्शन असं म्हणतो. आर्टिफिशियल म्हणजे की आपण मानवी हस्तक्षेप त्यामध्ये करून त्या ठिकाणी आपण नवीन प्लांट्सची निर्मिती करतो. त्यामध्ये आता it is commonly used for the propagation of many crop species, although it may not occurs naturally in those species. आता ज्या स्पेसीज मध्ये नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी प्रोपगेशन होत नाही अशा ठिकाणी आपण साधारणतः आर्टिफिशियल रिप्रोडक्शनचा वापर करतो. स्टेम कटिंग्स आर commercially used for propagation of sugarcane, grapes and rose. आता यामध्ये स्टेम कटिंग म्हणजे फांद्या आपण या ठिकाणी वापरतो प्रोपगेशन साठी. आता ऊस, शुगरकेन म्हणजे ऊसामध्ये आपण पाहतो की आपण त्याच्या कांड्या त्या ठिकाणी जमिनीत लावतो. त्याचबरोबर ग्रेप्सच्या काड्या त्या ठिकाणी वापरतो. रोजची काडी लावली तर त्याला नवीन प्लांट्स त्या ठिकाणी येतो, त्यापासून फुलं सुद्धा त्याला येतात. देन लेअरिंग, बडिंग, grafting, guti are in common use for the propagation of fruit trees and ornamental shrubs. त्याचबरोबर लेअरिंग म्हणजे काय तर हवेमध्ये आपण त्या ठिकाणी त्याचं कलम करण्याची ती पद्धत आहे, ती आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर बडिंग, त्याचे बड आपण वापरतो, ग्राफ्ट करतो. त्यानंतर गुटी कलम आहे, या पद्धती वापरून आपण प्रोपगेशन करतो. साधारणतः फ्रूट ट्रीज, फळझाडं जी आहेत, ऑर्नामेंटल शर्ब्स, काही शोभिवंत जी झाडं आहेत त्यामध्ये आपण अशा पद्धतीचं आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे ते आपण करू शकतो. देन टेक्निक्स are available for vegetative multiplication through tissue culture in case of many plant species, and attempts are being made to develop the technique for many others. त्याचबरोबर टिश्यू कल्चर ही जी टेक्निक आहे त्यामध्ये प्लांटचा जो व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे त्या पार्टचा टिश्यू वापरून त्या ठिकाणी आपण नवीन प्लांट स्पेसीस तयार करू शकतो, त्याला आपण टिश्यू कल्चर असं म्हणतो. In many of these species, sexual reproduction occurs naturally, but for certain reasons, vegetative reproduction is more desirable. आता बऱ्याचशा स्पेसीज आहेत त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन त्या ठिकाणी होत असतं, परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करतो, कारण ते मोर डिझायरेबल असतं. त्यामध्ये आपल्याला डिसीज रेजिस्टन्स, पेस्ट रेजिस्टन्स किंवा काही जीन्स त्यामध्ये आपल्याला घेता येतात. अशा वेळी आपण या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करत असतो. त्यामध्ये आता फर्स्ट आहे कटिंग, त्यामध्ये स्टेम कटिंग, रोज, शुगरकेन, प्रोटॉन. लेअरिंग आहे, लेअरिंग मध्ये सिंपल टंग लेअरिंग अँड एअर लेअरिंग, त्यामध्ये गावा, पोमोग्रॅनेट. देन ग्राफ्टिंग मध्ये स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, साइड ग्राफ्टिंग, फॉर एक्झाम्पल मँगो, चिक्कू. देन बडिंग मध्ये टी बडिंग, पॅच बडिंग, रिंग बडिंग, फॉर एक्झाम्पल बेर, रोज. आता ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्या आपण प्रॅक्टिकल मध्ये शिकणार आहोत, त्याचा आता आपण पुढे थोडक्यात माहिती घेऊया. त्यामध्ये फर्स्ट कटिंग. मेनी प्लांट्स लाईक रोज, बोगनविलिया, प्रोटॉन, कोलियस, मनी प्लांट्स अँड शुगरकेन आर ग्रोन थ्रू देअर स्टेम कटिंग. आता यामध्ये स्टेम कटिंग म्हणजे काय तर या ठिकाणी फांदीचा वापर करून किंवा त्या प्लांटच्या पार्टचा वापर करून त्या कटिंग ज्या आहेत त्या कटिंग आपण दुसऱ्या ठिकाणी लावतो आणि त्यापासून नवीन प्लांट्स तयार करतो. कटिंग ऑफ these plants can be grown even in water where they strike roots and develop adventitious bud. त्यामध्ये आता ज्या कटिंग्स आपण लावल्यानंतर त्यापासून नवीन बड तयार होतात, नवीन ऍडव्हान्शियस बड त्याला येतात. या ठिकाणी चित्रात दाखवलेला आहे
पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं एका कुंडीमधनं दुसऱ्या कुंडीमध्ये आपण कटिंग लावल्यानंतर त्याला त्या ठिकाणी फूट झालेली आहे. देन सेकंड सिंपल टंग लेअरिंग, त्याला आपण सिंपल टंग लेअरिंग असं म्हणतो. इन दिस मेथड a lower branch of plant is bent down and covered with moist soil leaving the growing tip above the soil. यामध्ये आपण काय करतो तर ती लोअर ब्रँच आहे, जी खालची फांदी आहे ती वाकवतो, बेंड करतो आणि कवर्ड विथ मॉइस्ट सॉइल, त्याच्यावरती आपण मॉइस्ट सॉइलचा कव्हर त्या ठिकाणी देतो आणि त्याच्यावरती आपण a slanting vertical cut is given on selected pencil size stem in the soil before it is bent. त्याचबरोबर एक पेन्सिल साईजचं जी स्टेम आहे त्या स्टेम वरती आपण या ठिकाणी कट केलेला आहे. इथं त्या ठिकाणी एक छोटासा कट आपण घेतो जेणेकरून त्या ठिकाणी रूट्स डेव्हलप होतील. इन फ्यू वीक्स टाइम व्हेन इनफ रूट हॅव डेव्हलप ऑन द अंडरग्राउंड पोर्शन अबाव द कट पार्ट, इट इज अ cut off from the parent plants and grown separately as an independent plant. आता या ठिकाणी चित्रात तुमच्या पाहिल्यावर लक्षात येईल या ठिकाणी बेंड केल्यानंतर त्यावरती आपण वजन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक कट घेतलेला आहे, व्हर्टिकल स्लॅन्टिंग कट या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी नंतर मग रूट्स डेव्हलप होतात. रूट्स डेव्हलप झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपण तो पार्ट कट करून टाकायचा आहे. तो कट केल्यानंतर इंडिपेंडंट प्लांट या ठिकाणी त्या कुंडीमध्ये तयार झालेला असेल. आता फॉर एक्झाम्पल गावामध्ये अशा पद्धतीनं सिंपल टंग लेअरिंग करतात, म्हणजे पेरू मध्ये अशा पद्धतीनं आपण लेअरिंग करतो आणि नवीन प्लांटची निर्मिती प्रोपोगेशन या ठिकाणी करत असतो. देन एअर लेअरिंग और गुटी, एअर लेअरिंग और गुटी कलम आपण याला म्हणतो. इट इज अ सिमिलर प्रॅक्टिस वेअर बडिंग ऑफ ब्रँचेस नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ द हाईट ऑफ द प्लांट और ड्यू टू वुडी नेचर ऑफ स्टेम. आता ही जी पद्धत आहे ती साधारणतः बेंडिंग सारखीच पद्धत आहे, बट नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ द हाईट ऑफ द प्लांट. म्हणजे ज्या प्लांटची हाईट जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला ही मेथड करणं शक्य नसतं, बेंडिंग शक्य नसतं. मग अशा ठिकाणी आपण एअर लेअरिंग और गुटी त्या ठिकाणी करू शकतो, किंवा वुडी नेचर जे आहे ज्याचं स्टेम कडक आहे अशा प्लांट मध्ये आपण एअर लेअरिंग करू शकतो. इन दिस मेथड अ रिंग ऑफ bark measuring 2 to 3 centimeter length is removed from selected pencil size stem and it is covered with moist sphagnum moss and enclosed with polythene sheet tightly tied with jute string. आता या ठिकाणी चित्रात पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की रिंग लाईक स्ट्रक्चर आपण या ठिकाणी तयार करायचं आहे. 2 ते 3 सेंटीमीटर लेंथ त्याचं बार्क त्या ठिकाणी काढायचं आहे. बार्क म्हणजे वरचं जे आवरण आहे, जी साल आहे ती आपण वरची काढून टाकायची आहे. आणि मॉइस्ट स्पॅग्नम मॉस, स्पॅग्नम मॉस एक मीडिया आहे, तो मीडिया त्या ठिकाणी वापरायचा आणि त्याचं आवरण वर्ण त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यानंतर त्याला टाइटली ज्यूटचा जो धागा आहे म्हणजे धागा किंवा दोरीच्या साहाय्यानं ते पॅक त्या ठिकाणी बांधून घ्यायचं दोन्ही साईडला. When roots appear, the stem is cut below the roots and planted to from a new plant. त्या ठिकाणी जर रूट्स डेव्हलप झालेले आहेत, ते रूट्स डेव्हलप झाल्यानंतर या ठिकाणी प्लांटचा कट घ्यायचा आहे आणि जे कटिंग आपण घेतलेलं आहे ते नवीन ठिकाणी त्याचं प्लांटिंग करायचं आहे आणि न्यू प्लांट्स म्हणून आपण त्याचा त्या ठिकाणी प्रोपोगेशन करतो. फॉर एक्झाम्पल पोमोग्रॅनेट, जास्मिन, तुझा अशा प्लांट्स मध्ये त्या ठिकाणी एअर लेअरिंग और गुटी कलम त्या ठिकाणी आपण करत असतो. देन ग्राफ्टिंग, इट इज स्पेशली इम्पॉर्टंट फॉर प्रोपोगेशन ऑफ सीडलेस व्हरायटीज ऑफ प्लांट. साधारणतः ग्राफ्टिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हे इम्पॉर्टंट आहे फॉर प्रोपोगेशन ऑफ सीडलेस व्हरायटीज ऑफ प्लांट.
ज्या सीडलेस व्हरायटी आहेत त्यामध्ये आपण या पद्धतीचं ग्राफ्टिंग आपण करत असतो. इट कन्सिस्ट ऑफ इन्सर्टिंग अ स्मॉल ब्रँच इनटू रूटेड प्लांट्स. यामध्ये साधारणतः आपण एक स्मॉल ब्रँच, एक फांदी जी आहे, छोटी जी फांदी आहे ती आपण रूटेड प्लांट्स मध्ये इन्सर्ट करत असतो. द रूटेड प्लांट्स टेकन ॲज अ स्टॉक इज रेजिस्टन्स टू डिसीज अँड इज फिजिकली स्टर्डी. त्याचबरोबर जे रूटेड प्लांट आहे ते आपण वापरणार आहे तर ते साधारणतः डिसीज रेजिस्टन्स पाहिजे, त्याचबरोबर चांगलं फिजिकली स्टर्डी पाहिजे, फिजिकली ते स्ट्रॉंग पाहिजे. इन दिस स्टॉक ब्रँच इज इन्सर्टेड विच इज नोन ॲज सायन. त्यानंतर जी स्मॉल ब्रँच आपण दुसऱ्या व्हरायटीची किंवा प्लांटची आणणार आहे तर ती सुद्धा त्याला आपण सायन असं म्हणतो. दिस सायन इज द स्टेम कटिंग फ्रॉम द डिझायर्ड प्लांट. त्यानंतर ते सायन जी आहे ती स्टेम कटिंग आहे, ज्या प्लांट्सचा आपल्याला त्या ठिकाणी कलम करायचा आहे त्या प्लांटची आपण त्या ठिकाणी आणतो. युजुअली द ग्राफ्टेड एंड ऑफ द स्टॉक and scion fit well with each other and are bound firmly with tape or rubber band until their tissues unite and vascular continuity is established. आता यामध्ये कलम करताना आपण लक्षात घ्यायचे की त्याचे जे दोन्ही पार्ट आहेत स्टॉक आणि सायन ते एकमेकाला त्या ठिकाणी फिट झाले पाहिजेत, त्याचबरोबर त्याचे व्यवस्थित पद्धतीनं ते बाउंड झाले पाहिजेत, एकजीव ते झाले पाहिजे. त्यानंतर त्याला आपण टेप आणि रबरच्या साहाय्यानं त्या ठिकाणी त्याचे टिश्यू चांगल्या पद्धतीनं युनाइट करून घेतो आणि पूर्णपणे ते एकजीव त्या ठिकाणी करून घेतो. ग्राफ्टिंग इज मोस्टली प्रॅक्टिस्ड इन डायकॉट प्लांट्स. साधारणतः अशा पद्धतीचं जे ग्राफ्टिंग आहे ते आपण डायकॉट प्लांट मध्ये त्या ठिकाणी घेत असतो. Grafting has been found extremely useful in propagating improved varieties of various flowers and fruits like rose, bougainvillea, citrus, mango, चिक्कू. त्यानंतर ग्राफ्टिंग जे आहे तर ते साधारणतः आपण एक्स्ट्रीमली युजफुल इन प्रोपोगेटिंग इम्प्रूव्ड व्हरायटीज. जे आपण इम्प्रूव्ड चांगल्या पद्धतीचे ज्या व्हरायटी आहेत, चांगले कॅरेक्टर्स असलेल्या व्हरायटीज तयार करण्यासाठी ग्राफ्टिंगचा वापर करतो. उदाहरणार्थ रोज, गुलाबामध्ये आपण त्या ठिकाणी ग्राफ्टिंग करतो. बोगनविलिया, सिट्रस, त्यानंतर मँगो आणि चिक्कू यामध्ये आपण ग्राफ्टिंगचा वापर करून ज्या इम्प्रूव्ड व्हरायटीज आहेत त्या आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. द रिझल्टंट ग्राफ्टेड प्लांट्स आर डॉर्फ इन नेचर. त्याचबरोबर जे ग्राफ्टिंग केलेले प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी डॉर्फ इन नेचर तयार होतात. आता मँगो मध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर आपण सेक्शुअल मेथडचा सीडचा वापर करून जर कुई त्या ठिकाणी डायरेक्ट लावली आणि ती जर वाढवली तर ते प्लांट्स खूप उंच वाढतं, डेरेदार ते होतं. परंतु ग्राफ्टेड जर असेल, कलमी जर आंबा आपण लावला तर त्या ठिकाणी तो बुटका त्या ठिकाणी तयार होतो. बुटक्या जाती त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या पाहायला मिळतात. देन पुढचा बडिंग आहे टाइप असेक्शुअल मेथडचा. आर्टिफिशियल मेथड मध्ये आपण बडिंग ऑफन कॉल्ड बर्ड ग्राफ्टिंग, त्यालाच आपण बर्ड ग्राफ्टिंग असं म्हणतो. इज अन आर्टिफिशियल मेथड ऑफ असेक्शुअल ऑर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन प्लांट. त्याला आपण आर्टिफिशियल मेथड असं म्हणतो. Like grafting, this method is employed to convert one plant into another plant type with desirable characteristics. त्यामध्ये आपण एका प्लांटचं रूपांतर दुसऱ्या प्लांट मध्ये करतो आणि त्याचबरोबर आपण त्याची डिझायरेबल कॅरेक्टर्स त्यामध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो. The bud of desirable plants is removed and inserted into the vertical slit opened on the stem of the rootstock. यामध्ये आता चित्रात दिसते पहा, इथं टी आकाराचा आपण कट घेतलेला आहे. तो कट घेतल्यानंतर इथं तो कट ओपन करायचा. ओपन केल्यानंतर दुसऱ्या प्लांटचा जो बड म्हणजे डोळा जो आपण आणलेला आहे तो डोळा या ठिकाणी आपण इन्सर्ट करायचा आहे. तो इन्सर्ट केल्यानंतर या ठिकाणी त्याला परत आपण वरनं
टाईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं पहा शेवटच्या चित्रामध्ये कशा पद्धतीने तिथून परत नवीन फांदी पुढे तयार झालेली आहे आणि वरतून मग इथून आपण तो कटिंग करून टाकायचं. जे मेन प्लांट आपलं होतं ते वरनं कट करायचं आणि ती जी फांदी आलेली आहे ती पुढे वाढवायची आहे. तर त्याला आपण बडिंग मेथड ऑफ ग्राफ्टिंग असं म्हणतो किंवा बडिंग मेथड ऑफ propagation. The resulting plants in general have dwarf stature and early maturity as compared to plant propagated from seeds. आता सीड्स पासून प्रोपगेटेड केलेल्या प्लांट पेक्षा यामध्ये आपल्याला डॉर्फ प्लांट्स त्या ठिकाणी मिळतात. अर्ली इन मॅच्युरिटी असतात, लवकर वाढणारे असतात. फॉर एक्झाम्पल रोज अँड बेर, गुलाब आणि बोर. याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने बडिंगचं जे प्रोपगेशन आहे ते आपण या ठिकाणी करू शकतो. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे त्या ठिकाणी फायदे पाहूयात. ऍडव्हान्टेजेस. इट इज युजफुल फॉर ऑब्टेनिंग लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स ट्रू टू टाईप. यामध्ये आपण याचा जो वापर आहे इट इज युजफुल फॉर ऑब्टेनिंग लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स. यामध्ये जनुकीय जे आपण कॅरेक्टर्स ट्रान्सफर करतो एका प्लांट मधून दुसऱ्या प्लांट्स मध्ये ते आपल्याला याच्यामध्ये करता येतात आणि ट्रू टू टाईप आपल्याला प्लांट त्या ठिकाणी मिळतो. म्युटंट कॅन बी डायरेक्टली रिलीज ॲज व्हरायटी. मग अशा पद्धतीचे जे प्लांट्स आपल्याला मिळतात ते आपण डायरेक्टली व्हरायटी म्हणून आपण ते रिलीज करू शकतो. रॅपिड रिप्रोडक्शन अँड स्प्रेड improved varieties of ornamental plants and fruit trees can be multiply easily. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये रॅपिड रिप्रोडक्शन, स्प्रेड इम्प्रूव्ड व्हरायटीज त्या ठिकाणी आपल्याला करता येतात. जे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत जी शोभिवंत आणि त्याचबरोबर फ्रूट ट्रीज जे फळ झाडं जी आहेत त्यामध्ये आपल्याला इझिली आपल्याला नवनवीन प्लांट्स त्या ठिकाणी करता येतात. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इज क्विकर, इझियर अँड लेस एक्सपेन्सिव्ह. त्याचबरोबर जे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे ते क्विकर आहे, फास्ट त्या ठिकाणी होतं, सोपं आहे अँड लेस एक्सपेन्सिव्ह आहे. लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे कमी खर्चामध्ये आपण त्या ठिकाणी ते करू शकतो. प्लांट डेव्हलप बाय दिस मेथड आर स्मॉलर अँड हेन्स हार्वेस्टिंग बिकम इझी. स्मॉल कॅनोपी त्याची असते. असे जे प्लांट्स तयार होतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये तर ते स्मॉलर असतात आणि त्याचं हार्वेस्टिंग करणं आपल्याला इझी जातं. स्मॉल कॅनोपी त्यांची तयार होते. त्यानंतर युजिंग दिस मेथड नोबेल प्लांट्स कॅन बी क्रिएटेड. त्याचबरोबर ही मेथड वापरून आपण नोबेल प्लांट्स त्या ठिकाणी तयार करतो. त्यामध्ये नोबेल प्लांट्स म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिकली ते इम्प्रूव्ड असेल अशा पद्धतीचं नोबेल प्लांट्स आपण त्या ठिकाणी तयार करतो. त्यानंतर इन्फेरियर फ्रूट ट्रीज आर कन्वर्टेड इनटू सुपेरियर फ्रूट ट्रीज. त्याचबरोबर जे इन्फेरियर फ्रूट ट्रीज आहेत म्हणजे काही ठिकाणी डिसीज अफेक्टेड प्लांट्स तयार होतात, इन्फेरियर असतात, फळं त्या ठिकाणी लागत नाहीत. मग अशा प्लांट्स वरती आपण बडिंग जर केलं, डोळे जर आपण त्या ठिकाणी भरले त्याचे कटिंग करून तर सुपेरियर फ्रूट ट्रीज आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतात. देन फॉर रिपेअरिंग वुंड्स ऑफ फ्रूट ट्रीज ब्रिज ग्राफ्टिंग इज यूज. त्याचबरोबर जे वुंड्स आहेत, वुंड्स म्हणजे जी जखमी त्या ठिकाणी पार्ट्स असतात प्लांट मध्ये, ते जखमी प्लांट्स कट करून आपण त्या ठिकाणी नवीन ग्राफ्टिंग, ब्रिज ग्राफ्टिंग त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ट्रीज त्याचं मेंटेन करू शकतो. तर अशा पद्धतीनं ऍडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे आहेत. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्यामध्ये आता काही तोटे आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे. त्यामध्ये फर्स्ट इट रिक्वायर्स स्किल्ड मॅनपॉवर. त्यासाठी आपल्याला स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे. स्किल्ड मॅनपॉवर म्हणजे काय तर व्यवस्थित त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेले आपल्याला माणसं
या ठिकाणी लागतात, कारण कलम करण्यासाठी आपल्याला डोळे निवडावे लागतात, ग्राफ्ट निवडावा लागतो, सायन निवडावे लागतात, रूटस्टॉक त्या ठिकाणी निवडावा लागतो. ग्राफ्टिंग करताना कुठल्याही पद्धतीच्या चुका त्या ठिकाणी झाल्या नाही पाहिजेत. त्यासाठी आपल्याला स्किल्ड मॅनपॉवरची आवश्यकता या ठिकाणी असते. याच्या उलट असेक्शुअल मेथडमध्ये सेक्शुअल मेथडमध्ये कुठल्या पद्धतीचं स्किल लागत नाही. जे सीड्स आलेले आहेत ते डायरेक्ट आपण त्या ठिकाणी लावतो. कुठल्या पद्धतीचं स्किल त्यामध्ये आपल्याला वापरावं लागत. देन प्लांट्स हॅव शॉर्ट लाईफ अँड लेस हार्डी. त्याचबरोबर जे प्लांट्स आहेत त्याची ती लाईफ आहे तर ती शॉर्ट लाईफ त्या ठिकाणी असते आणि लेस हार्डी असतात. आता याचं जर आपण उदाहरण घेतलं तर सेक्शुअल मेथडमध्ये जर मँगोची कुळी आपण डायरेक्ट लावली तर त्यापासून येणारं जे प्लांट आहे तर ते पूर्ण 50-60 वर्ष त्या ठिकाणी जगतं. आता आपले आजोबा पणजोबा यांनी आंब्याची झाडं लावली होती पूर्वी, ती अजूनही त्या ठिकाणी तग धरून आहेत. परंतु कलमी झाडं जर आपण लावली तर ती त्या ठिकाणी 15-20 वर्ष त्या ठिकाणी जगू शकतात किंवा त्याच्याही पेक्षा कमी त्या ठिकाणी ती जगतात. त्यामुळे ती लेस हार्डी आहेत. त्यानंतर न्यू व्हरायटीज कॅन नॉट बी प्रोड्युस्ड बाय दिस मेथड. त्याचबरोबर न्यू व्हरायटीज त्या ठिकाणी आपण तयार करू शकत नाही, परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण ती तयार करू शकतो. आणि व्हेजिटेटिव्ह मेथड मध्ये आपण फक्त इम्प्रूव्ड व्हरायटी त्या ठिकाणी तयार करू शकतो, परंतु न्यू व्हरायटी नाही तयार करू शकत. त्यानंतर देअर इज नो जेनेटिक व्हेरिएशन, सो प्लांट आर लेस अडॅप्टेबल टू एन्व्हायरमेंट. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन मेंटेन करता येत नाही आणि त्यामुळे हे लेस अडॅप्टेबल त्या ठिकाणी असतात. निसर्गामध्ये या ठिकाणी याचं अडॅप्टेशन कमी प्रमाणात होतं. त्यानंतर डिसीज आर रॅपिडली ट्रान्समिटेड अँड डिस्ट्रॉय द क्रॉप. त्यानंतर जे डिसीज आहेत तर ते डिसीज रॅपिडली ट्रान्समिटेड होतात आणि डिस्ट्रॉय द क्रॉप. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये डिसीजचा वगैरे त्या ठिकाणी जो ट्रान्समिशन आहे तर ते त्या ठिकाणी जास्त होतं, रॅपिडली होतं, फास्ट होतं आणि पूर्णच्या पूर्ण क्रॉप त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यानंतर असेक्शुअल, नॅचरल, असेक्शुअल मेथड पाहिली. त्यानंतर आर्टिफिशियल असेक्शुअल जी मेथड आहे ती व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची आपण आज या ठिकाणी शिकलेलो आहोत. आता पुढील लेक्चर मध्ये आपण याचा पुढचा पार्ट पाहणार आहोत. थँक्यू.